Hello Vaishnavi. Hello. So we will start with a small prayer. Sadgurunath Maharaj ki jai, Mahayogi Swami Umananda Saraswati ki jai, Swami Radhananda Saraswati ki jai. Okay, Vaishnavi, now that you are here, let me first tell them, friends, she is a nutritionist. Yes. And she's also working in a hospital as a consultant. So we have someone with a applied, applicable knowledge. So I would like her to say a few words to us. Her mother is going to tell us about Sujok theory, but she is going to talk about nutrition to us. If she wants to say a few words in general for all our health problems, please, I will ask her to say a few words. Yes. बेसिकली न्यूट्रिशन हे आपल्याला खूप महत्त्वाचं असतं डेली लाईफमध्ये, की त्यामध्ये आपण बेसिकली काय काय घेतलं पाहिजे, की जास्त अवेअरनेस नाही आहे की आपण न्यूट्रिशनमध्ये काय काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे ते आपण थोडक्यात आज जाणून घेऊया. फर्स्टली आपण आपल्या डेली रुटीनमध्ये ना आता पोर्शन साईज मॅनेज केली पाहिजे. आपल्या डेली रुटीनमध्ये प्रोटीनचा इंटेक जास्त झाला पाहिजे, कार्ब्स थोडे प्रमाणात गेले पाहिजे, फॅट्स थोड्या प्रमाणात गेले पाहिजे. प्रोटीनसाठी मग तुम्ही रोजच्या डिनर लंचमध्ये अजून ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन सोर्स ॲड केले पाहिजे, जसं की स्प्राउट झाले, पनीर झालं, सोया झालं, हे तुम्ही तुमच्या ह्याच्यात ॲड केले पाहिजे. नंतर तुम्ही सॅलॅड कंपल्सरी घेतलं पाहिजे, कारण की डेली आपल्या फायबर्स गेलेच पाहिजे. फायबर खूप आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतात, म्हणून मग डेली सॅलॅड गेलं पाहिजे. नंतर बटर मिल्क गेलं पाहिजे, त्यामुळे आपल्या गट हेल्थ चांगला राहतो, त्यामुळे कॉन्स्टिपेशन दूर होतो. हे आपलं डेली रुटीनमध्ये हे सगळं झालं पाहिजे. बेसिकली एवढं जरी फॉलो केलं की आपण नीट रेग्युलर खाणं जे आहे ते बेसिकली पूर्ण नीट फॉलो केलं तरी आपण हेल्दी लाईफ जगू शकतो. छान. आपल्यामध्ये ताट आपण जेव्हा वाढतो तेव्हा साधारणपणे आपण हे सगळे प्रिकॉशन्स घेतो, म्हणजे कोशिंबीर असते, प्रोटीन म्हणून डाळ असते. मग ह्याच्यामध्ये ओबेस फॅट लोकांनी काय कमी केलं पाहिजे? ओबेस लोकांनी ना बेसिकली प्रोटीन म्हणजे डाळीचं प्रमाण जास्त घेतलं पाहिजे, सलाड जास्त घेतलं पाहिजे, भाजी जी आपण घेतो म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल राहू द्या या दुसरी कोणती भाजी राहू द्या ती जास्त घेतली पाहिजे, आणि पोळीचं प्रमाण थोडं कमी केलं पाहिजे. पण साधारण एखाद्याला समजा वजन कमी करायचं असेल तर त्याची खाण्याची जर टेंडन्सी 2 पोळ्या असेल तर किती घ्याव्या त्यांनी एक स्टार्टिंगला 1.5 वर यावी, नंतर 1 घ्यावी, आणि बाकीचं प्रोटीनचं म्हणजे जशी स्प्राउट जास्त घ्यावे जेवणात. नंतर डाळ स्प्राउट नसेल तर मग तुम्ही डाळीचं प्रमाण जास्त घेतलं पाहिजे, भाजीचं प्रमाण जास्त घेतलं पाहिजे, आणि सॅलड घेतलं पाहिजे, आणि सोबत बटर मिल्क घेतलं पाहिजे. बरं, जेवताना पाणी किती प्यायचं? पाणी जेवताना आयुर्वेदानुसार असं सांगितलंय की पाणी ना सिप जेवताना घेतलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण मिक्सरमध्ये काही बारीक करताना थोडं तरी पाणी घालतो तेव्हा ते सगळं मिसळून येतं. करेक्ट. तसंच आत्ताच थोडंसं हे चाललंय की एक तर जेवणाच्या आधी तर पाणी नाही पित, पण आता असं पण चाललंय की रील्समध्ये वगैरे दाखवतात की जेवण झाल्यानंतर पाणी प्यावं, जेवताना पाणी पिऊच नाही. तर छोटं सिप जेवताना पाणी पिलं पाहिजे, म्हणजे आपलं डायजेशन ते चांगलं होत असतं. जे पण आपण खातो आहे ते मिसळून येतं छान. म्हणजे जेवताना आपण एक घोट पाणी प्यायला हरकत नाही. मग एकूण दिवसभरामध्ये किती पाणी प्यायलं पाहिजे? समजा आता मी 80च्या जवळ आली आहे, माझं वय आहे 80 आणि वजन साधारणपणे 70च्याहून आत आहे, तर किती ग्लास पाणी मी प्यायला पाहिजे? नॉर्मली आपण 3 ते 4 लिटर सांगतोच, पण हे मॉडर्न सांगतं. आयुर्वेदानुसार ना आपण असं बेसिकली सांगितलेलं नाहीये की एवढंच पाणी पिलं पाहिजे, कारण की आपल्या इंडियन डाएटमध्ये असं आहे की आपलं पाण्याचं प्रमाण भरपूर आहेच याच्यामध्ये. असं आपण भाज्या घ्या, हे घ्या, त्याच्यामुळे असं काही बेसिकली आयुर्वेदा म्हणत नाही. सो मग आपण मॉडर्नचा विचार केला तर आपण 4 ते 5 लिटर घेतलंच पाहिजे. मग आता हा जो तुझा न्यूट्रिशनिस्टचा कोर्स आहे तो आयुर्वेद रिलेटेड आहे का? हो, माझं जे मास्टर झालंय ते मॉडर्न प्लस आयुर्वेदा झालेलं आहे. सो मग मी मॉडर्न पण कन्सल्टंट करते, आणि ज्यांना फुल्ली आयुर्वेदा पाहिजे त्यांना मी आयुर्वेदा पण कन्सल्ट करते. अरे वा. मग आयुर्वेदमध्ये आपल्याला साधारण वजन कमी करायला
एखादं औषध सुचवू शकशील का? औषध असं बेसिकली नाही, कारण की डाएटमध्ये आपण ना असा डाएट देणार की त्यांनी वेट कमी होणार. आपण मेडिसिन नाही प्रोव्हाइड करणार. शाबाश. मग डाएटमध्ये काय असं सुचवतेस की काय भाताच्या जागी काय खाता येईल आपल्याला? भाताच्या जागी ना आपण नागलीचा एक राईस होतो, नंतर ज्वारीचा पण आपण भात बनवू शकतो. त्याची पण ज्वारीच्या याची पण खिचडी छान होते. ज्वारीचा भात? हो, त्याची खिचडी पण खूप छान होते, मसाला जशी आपण नॉर्मल राईसची करतो ना. अरे वा. पण मग अख्खी ज्वारी का ज्वारीचं पीठ? नाही, अख्खी ज्वारी. अख्खी ज्वारीची खिचडी करता येते? हो. अरे वा, फार छान वाटलं. आणि तुझ्याशी अजून तुला काही सजेस्ट करायचंय का? त्याच्यासाठी आपण अजून एखादा नेक्स्ट व्हिडिओ करू, इन डिटेल एखादा हे करून. अरे वा. मग तेव्हा आम्हाला तू सगळे प्रॉडक्ट काय काय देऊ शकशील ते सगळं ओळीत सांगशील का? हो. बरं, फळांचं काय स्थान आहे आपल्या डाएट मध्ये? आहे, खूप छान स्थान आहे. फळ नेहमी डेली गेलेच पाहिजे, आपण खाल्लेच पाहिजे, कारण की फळांमधून आपल्याला फायबर्स मिळतात, ते आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असतात. घेतले पाहिजे. वा, व्हेरी गुड. आता मला तर खूप लहान वाटतेस वयानी, पण मला माहिती आहे की पोस्ट ग्रॅज्युएट झाली आहे तू आणि तुझ्याकडे ज्ञान आहे, लोकांना ह्याची गरज आहे. तर तुझा नुसता एक फोन नंबर किंवा SMS किंवा जीमेल देता येईल का फोनवर तुला? माझं नाव वैष्णवी तंटक आणि माझा नंबर आहे 95 11 64 20 12. बर, परत एकदा थोडंसं इंग्लिशमध्ये हळू सांगशील का? माय नेम इज वैष्णवी तंटक आणि माय मोबाईल नंबर इज 9511642012. वा. म्हणजे आता आपल्याकडे तुम्हा कुणाला जर न्यूट्रिशनिस्टची गरज असेल तर फील फ्री, तुम्ही वैष्णवीला फोन करू शकाल, SMS करू शकाल आणि तुम्हाला ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डाएट हे आपल्याला सजेस्ट करू शकते. शी इज ऑल्सो डन हर आयुर्वेद मेडिसिन, त्याच्यामुळे आपल्याला वी कॅन रिलाय ऑन हर नॉलेज. आपण सगळेजण तिच्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊ शकतो. तर आज मी आता हिच्यानंतर तिच्या आईशी बोलणार आहे. ती आई आपल्याला सुजोग थिअरी आणि ॲक्युप्रेशर थिअरीबद्दल सांगणार आहे. आणि माझं भाग्य असं की आपल्या आश्रमामध्ये काही दिवसापूर्वी हे लोक आले आणि त्यांना काय ज्ञान आहे ते मला कळलं आणि मला थोडंसं लावून घेता आलं, स्वतःसाठी उपयोगाचं ठरलं, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हे व्हिडिओतर्फे पोहोचवते. दिस इज स्वामी राधिकानंद फ्रॉम पुणे.